लिखित साधने त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपीची वळणे, विविध भाषांची रूप, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्र यावरून आपल्याला मध्य युगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. या काळात परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. त्यात अल्बेरुनी, इबन बतूता, निकोलस मनुची याचा समावेश होतो. बाबरांचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिव भारत हे शिवचित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. त्वारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद याहया बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या त्वारीख उपलब्ध आहेत. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखर या महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून त्यातील राजकीय घडामोडी, भाषाव्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा एकीव माहितीवर भर दिल्याचे आढळते. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबची बखर, खंड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत. रॉबर्ट ऑम, ए. सी. स्प्रेगल आणि ग्रेट डफ या समाजातील पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेत.